आज गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे माझी आई आज पुरणपोळी करत आहे. गरम गरम पुरणपोळी आणि त्याच्यावर साजूक तूप खूपच छान लागते खायला. बऱ्याच जणांना पुरणपोळी आवडतच असेल नक्कीच. आता आपण पत्ताकोबीची भाजी करणार आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट, हळद, धने जिरे पूड, त्याच्यानंतर पत्ताकोबी बारीक चिरलेली हे टाकून घ्यायचे. हे टाकून झाल्यानंतर एकदा सर्व परतवायचं आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. आता भाजीवर झाकण ठेवायचं म्हणजे लवकर भाजी शिजते. आता आपली भाजी ऑलमोस्ट तयारच झालेली आहे. छान शिजली आहे. एकदा परत आपण 2-3 सेकंडसाठी झाकण ठेवूया आणि आपली भाजी आता तयार झालेली आहे. पण यानंतर वडे काढणार आहे डाळींचे. याच्या 3 प्रकारच्या डाळी आहेत. हे मिक्स डाळीचे वडे आहेत. मिक्सरमधून आता काढून घ्यायचं. हे सर्व डाळी भिजवल्या होत्या रात्री. त्याच्यानंतर कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची सर्व टाकून हे सर्व जे मिश्रण आहे हे आपण एकत्र करून घेणार आहे. त्याच्यानंतर सोप टाकायची थोडीशी त्याच्यामध्ये. सोपेने छान चव येते. थोडीशी अजून हिरवी मिरची, जिरं, हळद, चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत आपण आणि हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. छान भिजवून घ्यायचं. यामध्ये उडीद, मूग आणि हरभऱ्याची डाळ या 3 डाळी आहेत. ते रात्री भिजवल्या आणि नंतर मिक्सरमधून काढून घेतले. आता आपण तेल तापवायला ठेवू आणि याचे वडे काढूया. याचे वडे खूप छान खुसखुशीत निघतात आणि चवीला पण छान लागतात. तुम्हाला वाटेल तर बरबटीची डाळ पण टाकू शकतो, पण काही गरज नाही टाकायची. या 3 डाळी छान लागतात. हे वडे थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे छान. मंद आच, थोडीशी मीडियम आच ठेवायची म्हणजे आतमधून ते कच्चे नाही राहिले पाहिजे. वडे दोन्हीकडून चांगले तळून घ्यायचे. वडा करताना असा हातावर वडा करायचा. त्याला मधात एक छिद्र करायचं आणि मग आपण तो तेलात सोडायचा. हाताला पाणी लावून घ्यायचं पहिले आधी, म्हणजे हाताला चिपकणार नाही वडा. किंवा तेल पण लावू शकतो आपण हाताला. बघा आता वडे तळून झालेले आहेत. आता आपण थोडेसे अजून वडे तळून घेऊया.
आता हे वडे ऑलमोस्ट तयार झालेले आहे. आता आपण तेलातून काढून घेऊया याला. बघा थोडेसे लालसर झालेले आहेत. आता काढून घ्यायचे. आता आपण कढी करून घेणार आहे. त्याच्यासाठी सर्वात पहिले आपण तेल गरम करणार आहे. त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकणार आहे. त्याच्यात थोडंसं जिरे, सोप, लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. त्यानंतर आपण थोडं फिरवून घेणार आहे. हिरवी मिरची, हळद, कढीपत्ता टाकायचा थोडासा, हिंग टाकायचं. त्याच्यानंतर आपण दह्यात पाणी टाकायचं आणि 2-3 चमचे बेसन टाकून रवीने फिरवून घ्यायचं आणि आता हे आपण फोडणीमध्ये टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. त्याच्यानंतर एकसारखं फिरवून घ्यायची. कढीचा हात नाही सोडायचा कधी, नाही तर कढी फुटायची शक्यता असते आणि आपली एवढी मेहनत वाया जाईल. मग सर्व केलेली एकसारखं असं फिरवून घ्यायचं. 2-3 उकड्या आल्यानंतर कढी झाली असं समजायचं आणि लगेच दुसऱ्या गंजात काढून घ्यायचं. आता आपली कढी तयार झालेली आहे. याच्यानंतर आपण कस्तुरी मेथी थोडीशी हातामध्ये चोळायची आणि मग याच्यामध्ये टाकायची. कस्तुरी मेथी जराशी भरून टाकली आपण तर खूप छान चव येते आपल्या कढीला. झाली आहे आता आपली कढी तयार. आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर टाकणार आहे कढी तयार झाल्यानंतर. आज आमची आजी आली बघा कोथिंबीर निवडत आहे. आईची आई आहे. अशा प्रकारे आपलं गुरुपौर्णिमेचे सर्व नैवेद्य तयार आहे. नैवेद्याचं ताट, वडे, कढी, भाजी सर्व तयार आहे. पुरणपोळी. हा होता आमचा आज गुरुपौर्णिमेचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कळवा.